चरण संतांच्या त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो जी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशू सगला गमती प्रकाशू मणी निवृत्ती दासू अवघारी तुझी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत भगवत चिंतना करता निवडलेला अभंग जगतमान्य जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला संतपर प्रकरणातला आणि तसं पाहायला गेलं तर देवाकडे काही ना काहीतरी मागणारा हा अभंग आहे। प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला तुमच्या जाधववाडी गावचा नाम सप्ताह आणि आज 7व्या दिवसाची सेवा आज माझ्या वाटेला आली। या अभंगामध्ये तुकोबर आहे देवाकडे काही ना काहीतरी मागणं मागतात। संसारिक जीवनामध्ये जगत असलेल्या माणसांची मागणी काय आहे देवाकडे? बरेचसे लोक इथं बसलेले आहेत। देवाच्या दारात गेल्यानंतर यत किंचित आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी मागणं येतं, देवाला काहीतरी मागावं असं वाटतं। पण या अभंगामध्ये तुकोबर काय मागतात हो? हेची दान दिगा देवाकडे काय मागायचं? आणि तुम्ही आधी जन्माला आल्यानंतर देवाकडे आजपर्यंत काय मागितलं या बऱ्याचशा गोष्टी आज तुमच्या डोळ्यासमोर मी म्हणणार आहे। बघा थोडस तुकोबरांच्या अभंगाचा भावार्थ बघूया, मग आपल्याला चिंतनामध्ये शिरायचं आहे। हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा। देवाकडे काय मागणं मागितलं? देवा म्हणायला लागले मला एकच दान दे, असं दान दे माझ्या संसारिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्या मला देऊ नको। मला दान द्यायचं असेल तर भगवंता दान मागण्याचं उद्दिष्ट एकच आहे। बरेच लोक देवाकडे दान मागतात, पण दान मागत असताना स्वतःचा उद्धार व्हावा, स्वतःचं कल्याण व्हावं याकरता काही लोक दान मागतात। पण तुकोबर आहे मात्र या अभंगामध्ये देवाकडे देवासंबंधित दान मागतात। या ज्ञानोत्तर भक्तीत आपल्याला दिसते। थोडस तुकोबरांच्या घराण्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया। तुकोबरांच्या वडिलांचं नाव काय माऊली? बोल्लोबा। आईचं नाव काय? कनकाई। या दोघांची जर वर्णन बघायला गेली, आता बोल्लोबा काय करायची माहिती आहे? प्रत्येक महिन्याच्या वारीला पंढरपूरला जायचे। बरेचसे लोक तुमच्या गावातले महिन्याच्या वारीला जातात का? पंढरपूरला जातात ना? काही वेळेला काय झालं माहितीये का? कनकाई आई म्हणायला लागली, अहो मालक म्हणायला लागले प्रत्येक महिन्याला तुम्ही दिंडीला जाताय, प्रत्येक महिन्याला भगवंताला भेटण्याकरता जाताय, आज एक दिवस तरी मला पंढरपूरला घेऊन चला। आता तुमच्या घरातला समजा मुलगा, लहान लहान मुलं काय करतात? आई शनिवारी रविवारी सुट्टी आहे, कुठेतरी आम्हाला फिरायला घेऊन चल, अशी लहान मुलं म्हणतात ना। तसं या साधक भावनेनं बोल्लोबांची पत्नी कनकाईनं बोल्लोबांना सांगितलं, बोल्लोबा कुठेतरी आम्हाला बाहेर घेऊन चला, निदान पंढरपूरला तरी घेऊन चला। माझ्या बोल्लोबांनी सांगितलं, अगं कनकाई मी तुला घेऊन जाऊ शकतो, पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो, पण माझी एक अट आहे, पंढरपूरला गेल्यानंतर देवाकडे काहीही मागायचं नाही। आता इथं स्त्री वर्ग भरपूर भरलेला आहे। विचार करा, माझी आई आहे, माझी ही बहीण आहे। विचार करा, जरी एखादी स्त्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेली किंवा कोणत्याही मंदिरामध्ये गेली, यत्किंचित दर्शन घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये असा भाव निर्माण होतो की देवाकडे काही ना काहीतरी मागायचं। आधीच सांगितलं, हे बघ म्हणायला लागले कनकाई देवाकडे काहीही मागायचं, जर मागणार नसशील तर मी कुठे घेऊन जाईल? पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता घेऊन जाईल। कनकाईने सांगितलं, बरं बाबा मी मागत नाही, मी येतो तुमच्या बरोबर, पण देवाकडे काही मागत नाही। हे दोघे पंढरपूरला चाललेले आहेत, नारायण हरी वासुदेव हरी। पंढरपुरामध्ये आल्यानंतर बोल्लोबा विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभे आहेत आणि विठ्ठलानं मान खाली घालावी। माये बाबा विचार करा, आम्ही सुद्धा पंढरपूरला जातो, आम्ही सुद्धा भगवंताचं दर्शन घ्यायला जातो, कधी पांडुरंगाने मान खाली घातली का? नाही महाराज, देवाला माहिती आहे हे समोर येणार कुठल्या पार्टीचं आहे, हे समोर येणार आहे ना, हे काही ना काहीतरी आपल्याकडे मागायलाच येणार आहे, हे देवाला सुद्धा माहिती आहे।
पण विचार करा, या तुकोबऱ्यांची घराण्याची रीत होती की देवाकडे काहीही मागायचं नाही. मागणे ते आम्हा काही मागणे आम्हानुची काही मागणे आम्हानुची काहीही मागायचं नाही. गोड चिंतन आहे, कान उंच देऊन आहे का देवाकडं. बोललो बा देवाच्या दारामध्ये उभे आणि भगवंताची मान खाली गेली. भगवंताची मान खाली गेल्यानंतर भगवंताने सांगितलं, बोलो बा काही ना काहीतरी मागा माझ्याकडं. प्रत्येक वर्षी वारीला येत आहे, असंच जात आहे, गेले विश्वंभर गोवांपासून तुमच्या घरामध्ये वारी आहे, पण आजपर्यंत तुम्ही देवाकडे काही मागितलं नाही. आज काही ना काहीतरी मागा. बोलो बा म्हणायला लागले, देवा निदान आपल्या संसारातल्या जीवनातल्या गोष्टी जर तुझ्याकडे मागायच्या असत्या तर मी कधीच मागितल्या असत्या, पण आज मात्र तुझ्याजवळ काही मागायचं नाही. नवे आमच्या घराण्याची रीत आहे की तुझ्याकडे काही मागायचं नाही. पण विचार करा, बोल्लोबा दर्शन घेऊन बाहेर गेले, नंतर कोण आली? बोल्लोबांची पत्नी आली. आता देवाला कळालं, आता हे मात्र गिराईक माझ्याकडे काही ना काहीतरी मागणार. मालकाने सांगितलंय देवाकडे काही मागायचं, पण ज्यावेळी भगवंताच्या समोर कनकाई आई आली त्यावेळी देवाला पण वाटलं की आता कनकाई माझ्याकडे काही ना काहीतरी मागणार आहे आणि माझ्या डोक्यावरचं ओझं थोडंसं कमी होणार. देवानं सांगितलं, कनकाई जरा चेहरा तुझा उदास दिसतोय ग, काही ना काहीतरी माझ्याकडे माग. कनकाई म्हणायला लागली, मालक पुढे गेलाय आणि सांगून लावून घरात घेऊन आलाय म्हणायला लागले, आणि जर मी तुझ्याकडे मागितलं तर घरात गेल्याशिवाय मला रागवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी काही मागणार नाही. त्यावेळी भगवंतानं सांगितलं, अगं कनकाई तुझ्या मालकाला कळू सुद्धा देणार नाही, पण माझ्याकडे आज काही ना काहीतरी माग. आता मात्र कनकाईने सांगितलं, देवा माझ्या पोटाला अपत्य नाही, माझ्या पोटाला संतती नाही, त्याच्यापेक्षा मला काय कर, पोटाला एक पुत्र दे. आणि पुत्र दे हे मागणं मागितल्यानंतर अंतर्ज्ञानानं बोल्लोबांना कळालं की माझ्या बायकोनं काही ना काहीतरी काळभोर केले, काही ना काहीतरी देवाकडे मागितलंय. बोल्लोबा धावत धावत पाठीमागं आलं. पाठीमागं आल्यानंतर कनकाईच्या हाताला धरले आणि हाताला धरत धरत ओढत ओढत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर आणला आणि म्हणायला लागले, देवाकडे काय मागितलेस ग? त्यावेळी कनकाईने सांगितलं, मालक देवाकडे एक मागणं मागितलं. देवाने सांगितलं, कनकाई तुला काय पाहिजे ते माग, आज मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेला मी भगवंताकडे मागणं मागितलं. देवा म्हणायला लागले, माझ्या पोटाला संतित्य नाही, माझ्या पोटाला पुत्र नाही, माझ्या पोटाला एक पुत्र दे, एवढंच मागणं मागितलं. विचार करा, या संतांची मागणी काय आहे? आम्ही तुम्ही देवाकडे काय मागतो?
हा मला मुलगा व्हावा, हा मला संपत्ती प्राप्त व्हावी, हा माझ्या घरामध्ये हा धनधान्य संपत्ती निर्माण व्हावी, माझा बंगला व्हावा, माझा कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय व्हावा, असं आपण देवाकडे मागतो माय बापा. पण या संतांनी देवाकडे काय मागितलं? ज्यावेळी कनकाईनं देवाकडे पुत्र व्हावा हे मागणं केलं आणि बोल्लोबांना कळालं की माझ्या बायकोनं देवाकडे मागितलेलं आहे, त्याच वेळेला बोल्लोबानी कनकाईला धरलं आणि भगवंताच्या समोर घेऊन उभा केलं. देवाकडे काय मागितलेस? कनकाईने सांगितलं देवाकडे एक पुत्र व्हावा म्हणून मागणं मागितलं. त्याच वेळेला माझ्या बोल्लोबानी कनकाईला सांगितलं, बघ देवाकडे काय मागितलंयस? पुत्र व्हावा मागितलंयस ना, आता परत देवाकडे अनेक मागणं माग. पुत्र भावा ईसा गुंडा ज्याचा तुझी भोला, ज्याचा तुझी भोला, ज्याचा तुझी भोला. बोल्लोबानी कनकाईला सांगितलं देवाकडे पुत्र व्हावा हे मागणं मागितलंयस, आता दुसरं मागणं देवाकडे तेच माग, जो पुत्र जन्माला देणार आहेस ना देवा, तो तुझ्या भक्ती करता समर्पण करील हे मागणं परत एकदा देवाकडे मागायला सांगितलं. हा विचार करा, पुत्र व्हावा हे सुद्धा मागणं मागितलं आणि देवाकडे परत त्याचे उपकार त्याच्या डोक्यावर चढवले, कारण पुत्र जन्माला आल्यानंतर देवा तोच पुत्र तुझ्या भक्ती करता समर्पण करील हे मागणं मागणारे केवळ आणि केवळ माझे संत आहेत माय बापा. या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत. तुकोबा पंढरपूरच्या वारीला यायचे, देवाच्या दारामध्ये उभे राहायचे आणि देवाने म्हणावं तुकोबा काहीतरी मागा. आता तुकोबा देवाकडे मागतायत बघा. देवा म्हणायला लागले तुझ्याकडे मागण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण विचारांती कळालं, हा त्या गोष्टी आवडल्या, पण नंतर कळालं की तुझ्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या नसून कोणाचे दुसऱ्याचे, म्हणजे उसणं आणल्याला मागायचं नसतं. तुकोबारायांनी देवाकडे पहिली गोष्ट मागितली. देवा म्हणायला लागले तुझ्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट आवडला, हा तो मागावासा वाटला, पण विचारांती कळालं मागो मुकुटा माथ्याचा, परी तो आणिला इंद्राचा. अगे म्हणायला लागले देवा तुझ्या डोक्यावरचा मुकुट आवडला, तो मागावा वाटला, पण नंतर कळालं तो मुकुट तुझा नसून कोणाचा आहे? इंद्राचा आहे, म्हणून उसणं आणल्याला मागायचं नसतं. तुकोबारायांनी दुसरं मागणं केलं. देवा म्हणायला लागले तुझ्या कानातली कुंडल मला आवडली, तो मागण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, पण विचारांती कळालं, हा मागो कर्णीची कुंडली, परी तू आणली इंद्राची, हा कर्णाची. हा अरे देवा म्हणायला लागले तुझ्या कानातली कुंडल आवडली, पण विचारांती कळालं देवा तुझ्या कानातली कुंडल ही तुझी नसून कोणाचे? कर्णाचे. देवाकडे तिसरं मागणं मागतायत. देवा म्हणायला लागले तुझं पितांबर मला आवडलं, तुझं धोतर आवडलं, मागण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण नंतर कळालं तुझं जर धोतर काढून घेतलं तर येणारे जाणारे वारकरी हा तोंडावर हात ठेवतील आणि नागवा पांडुरंग म्हणतील, म्हणून तेही सुद्धा मागितलं नाही. शेवटची गोष्ट भगवंताकडे मागितली. देवा म्हणायला लागले तुझ्या पायाच्या मध्ये असलेली मला काठी आवडली. आता देवाचं स्वरूप कोण कोण बघितले हो पंढरपूरला गेल्यानंतर? नाही महाराज, हा आम्ही पंढरपूरला जातो, पंढरपूरला गेल्यानंतर चरणावर डोकं ठेवतो आणि काय करायचं महाराज, तो पोलीस महागा असतोय, तो देवाचं तोंड सुद्धा बघू देत नाही, लगेच ढकलतो. काय देवाला बघायचं? हा कधी जर देवाचं स्वरूप बघायचं असेल, देवाला डोळ्याला आनंदाने बघायचं असेल तर सकाळी काकड आरतीला जा. हा तो जो पुजारी असतोय ना, तो पुजारी भगवंताला स्नान घालत असतोय, भगवंताला अभिषेक घालत असतोय, त्यावेळी सांगतोय बघा, हा छातीवर भगवंताला लात मारलेली आहे, ती मृग ऋषींनी मारलेली रात आहे, हा असं तो पुजारी सांगतो. हा देवाच्या पायाखाली वीट आहे, त्या विटेवर भगवंत उभा आहे, ती वीट फेकलेली म्हणजे तो पुंडलिक आहे. तुकोबाराय म्हणतात देवा म्हणायला लागले तुझ्या दोन्ही पायाच्या मध्ये एक काठी आहे. आता कधी पंढरपूरला गेला तर पहिला काठी बघा. तुम्ही म्हणाल महाराज धोतर घातलेलं असते तर काठी तर काय बघणार?
कधी काकड आरत्याला गेल्यानंतर, काकड आरती करायला गेल्यानंतर देवाला अंघोळ घालत असतात त्यावेळेला बघा दोन्ही पायाच्या मध्ये एक काठी आहे. हा तुकोबाराय म्हणायला लागले, देवा तुझ्या पायाच्या मध्ये असलेली काठी आवडली, काठी सुद्धा मागण्याचा प्रयत्न केला, पण विचारांती कळालं. देवा म्हणायला लागले, या आपल्या हिंदू धर्मावर राक्षसांचा प्रभाव मोठा आहे. या हिंदू धर्मावर अनर्थ वाढेल, अधर्म वाढेल, याकरता देवा तू सर्वांना भ्या घालण्यासाठी, त्या अधर्माचं रक्षण, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी ती काठी आहे देवा. ती जर काढून घेतलो तर आपल्या धर्मावर संकट येईल, म्हणून ती काठी सुद्धा मागितली नाही. म्हणून देवाकडे तुकोबाराय एक दान मागतात. हा हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाकडे दान मागतात, देवा मला एकच दान दे की जेणेकरून तुझा विसर झाला नसला पाहिजे. आता दान कोणाकडे मागायचं? थोडस मार्मिक चिंतन आहे माया बापा, कारण मला कीर्तनात विनोद किंवा हसवाहसवी किंवा पिक्चरच्या चाली असलं आपल्याला काय आवडत नाही. त्याच्यामुळे मार्मिक चिंतन आहे, अगदी गोड कान देऊन ऐकावं लागतं तुम्हाला. बरं दान कोणाकडे मागायचं? आता विचार करा, आपल्याला घर बांधायचं आहे, घराला एक 50,000 लागणार आहे. राजू महाराज एक 50,000 लागणार आहे. तर आपण काय करतो? एखाद्याकडे दान मागायला जातो किंवा एखाद्या सावकार माणसाकडे जातो आणि काय म्हणतो, महाराज आम्हाला व्याजानं पैसे द्या. बरोबर आहे ना? बरं लोक सावकाराकडे जात नाही, काही लोक कुठे जातात? बँकेत जातात आणि दान मागतात. बँकेत दान देणारा माणूस दानशूर होत नाही, एखादा सावकार माणूस दानशूर होत नाही. ज्याच्याकडे 3 गोष्टी आहेत त्यालाच दानशूर म्हणायचं. एक म्हणजे स्वतंत्रता भाव, दुसरी म्हणजे श्रीमंती आणि तिसरी म्हणजे उदारता भाव. या 3 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याच्याजवळच दान मागायचं, अन्यथा त्याला दानशूर म्हणता येत नाही. विचार करा, पहिली गोष्ट तो श्रीमंत पाहिजे, दुसरी गोष्ट तो उदार पाहिजे आणि तिसरी गोष्ट तो स्वतंत्र पाहिजे. तुकोबाराय देवाकडे दान मागतायत, कारण देवाकडे ह्या 3 गोष्टी आहेत. देव स्वतंत्र आहे, देव श्रीमंत आहे आणि देव उदार आहे. आता थोडस तुमच्या भाषेतलं उदाहरण सांगतो आणि तुम्हाला पटवून देतो. आता बघा, तुमच्या गावचा ग्रामदैवत आहे, आज जाधववाडीचा सप्ता आहे. आता जाधववाडीच्या सप्त्यामध्ये विचार करा, तुमचे सगळे नियोजक मंडळी आहेत. नियोजक मंडळी काय करतात? गावामध्ये वर्गणी मागतात. आता श्रीमंती भाव, स्वतंत्रता भाव आणि उदार भाव या 3 गोष्टी तुम्हाला पटवून देतो आणि पुढे जातो. काही नियोजक मंडळी एका श्रीमंत माणसाच्या घरी गेली, जाधववाडी मधल्या एका श्रीमंत माणसाच्या घरी गेली आणि त्याला विचारलं, महाराज जाधववाडी गावचा सप्ताह आहे, सप्त्याला मोठे मोठे कीर्तनकार आणायचे, मोठे मोठे पंक्ती घालायचे, मोठे मोठे गायक आणायचे आणि सप्त्याला वर्गणी द्या. कोणाकडे गेले? श्रीमंत माणसाकडे गेले. माझ्या कीर्तनामध्ये बोलत राहायचं. कुणाकडे गेले? श्रीमंत माणसाकडे. आपले सुतार महाराज वगैरे बरेचसे लोक आहेत, नियोजक मंडळी वर्गणी मागायला गेले आणि श्रीमंत माणसाच्या घरी गेले. महाराज हा बाहेर येता का जरा? 7 दिवसाचा सप्ताह करायचा आहे, सप्त्याला मोठे मोठे कीर्तनकार आणायचे आणि यावर्षी जरा चांगली देणगी द्या. बरं महाराज काय करा? 5,000 देऊ? कमी होतात का? 10,000 देऊ का? बरं 11,000. बरं राहू दे, 20,000 घ्या. किती रुपये दिले? 20,000. हा मी उदाहरण कशा करता सांगतो बघा. या 3 गोष्टीपैकी एखादी जर गोष्ट तुमच्या जवळ नसेल तर तुम्हाला दानशूर म्हणता येत नाही. सुतार महाराजांनी सांगितलं, महाराज श्रीमंत माणसाकडे गेले, श्रीमंत माणसाकडे मागणी केली. महाराज म्हणायला लागले, आम्हाला काय पाहिजे? वर्गणी पाहिजे. सांगितलं 5,000 देऊ नव्हे 10,000 देऊ, 20,000 घ्या. हा सुतार महाराजांनी काय केलं? त्या श्रीमंत माणसाचं पावती बुकावर नाव लिहिलं, पावती फाटली आणि कोणाला दिली? त्या श्रीमंत माणसाला दिली. आता पावती दिल्यानंतर पैसे द्यायला पाहिजेत. त्यानं काय म्हटलं माहितीये का? महाराज म्हणायला लागले, बायको तेवढी मुंबईला गेले, ती आली की तिला विचारतो आणि मग पैसा देतो. काय सांगितलं? बायको तेवढी मुंबईला गेलेली आहे, ती मुंबईवरून आली की तिला विचारतो आणि पैसा देतो. विचार करा, श्रीमंती आहे, पैसे द्यावे इतकी उदारता आहे, पण स्वतंत्रता आहे का? नाही. कोणाला तरी विचारल्यानंतर घरातला पैसा बाहेर पडतो. विचार करा, जर तुमच्याकडे श्रीमंती असेल, तुमच्याकडे उदारता असेल, पण स्वतंत्रता जर नसेल तर त्याला दानशूर म्हणता येत. चला दुसरं उदाहरण घ्या. तुमच्या गावातले परत काही नियोजक मंडळी एका श्रीमंत माणसाच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं, महाराज गावचा सप्ताह आहे, मोठे कीर्तनकार आणायचे, त्याच्याकरता वर्गणी द्या. त्यानं सांगितलं, आता विचार करा, एक एवढी श्रीमंत माणसं आहेत महाराज, घरात पैसा टाकून पेटवलं तरी पेटणार नाही एवढा घरात पैसा आहे.
पण सप्त्याला वर्गणी किती दिली महाराज? घ्या 51 रुपये. कितीची पावती फाडली? 51 रुपयाची. अहो पैशात घालून पेटवलं तरी पेटणार नाही एवढा घरात पैसा आहे. पण सप्त्याला वर्गणी किती दिली? 51 रुपये. विचार करा, श्रीमंती आहे, स्वतंत्रता आहे, पण पैसे देण्याची उदारता आहे का? नाही. उदारता नसल्यामुळं तोही दान देऊ शकत नाही. चला तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो. जाधववाडी गावामध्ये एक वारकरी आहे, गरीब वारकरी आहे आणि त्याला एकुलती एक 4 वर्षाची मुलगी आहे. त्या वारकऱ्यानं ज्ञानेश्वरीमध्ये एक 2000 रुपयाची नोट ठेवली होती आणि गेले 2 महिन्यापासून म्हणत होता ज्ञानेश्वरीचं पारायण येणार आहे, जाधववाडीचं पारायण येणार आहे आणि त्या पारायणाला निदान 2000ची तरी वर्गणी द्यावी. नियोजक मंडळी आले, बाबा म्हणायला लागले प्रत्येक वर्षी 2-3 हजाराची सप्त्याला वर्गणी देत आहे, यावेळी देणार आहे का नाही? त्या वारकरी बुवानं सांगितलं, महाराज माफ करा, 2 महिन्यापूर्वी 4 वर्षाच्या मुलगीला कोरोना झाला महाराज. 4 वर्षाच्या मुलगीला कोरोना झाला आणि कोरोना झाल्यानंतर महाराज ती 2000ची नोट दवाखान्यामध्ये खर्च झाली महाराज. प्रत्येक वर्षी महाराज कुठेतरी 4-5 हजार रुपये द्यावे वाटतात. पण 2 महिन्यापूर्वी माझ्या मुलीला कोरोना झाला, त्या कोरोनाच्या इलाजासाठी दवाखान्यामध्ये मी 2000 रुपये खर्च केले महाराज. पण यावर्षी मी तुम्हाला देणगी देऊ शकत. देण्याची उदारता आहे, स्वतंत्रता आहे, पण श्रीमंती आहे का? नाही. जर या 3 गोष्टी जर त्याच्याकडे नसेल तर त्याला दानशूर म्हणता येत नाही. पण तुकोबाराय देवाकडे दान मागतात, कारण देवाकडे 3 गोष्टी आहेत. देव उदार आहे, देव श्रीमंत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे देव स्वतंत्रता आहे. आता देव उदार आहे यातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे तुम्हाला सर्वांना उपमन्यू माहिती आहे. आमच्या पोराचं नाव माहिती नाही आणि उपमन्यूचं नाव काय विचारताय महाराज? बरे बेळगाव गावाला गेलो आणि बेळगाव गावामध्ये एका आजीबाईला विचारलं, आजीबाई उपमन्यू म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? उपमन्यूचं नाव काय माहितीये? उपमन्यू कोण आहे? नाही म्हणायला लागल्या, आमच्या शेजारी एक पोरग आहे त्याचं तेवढं नाव उपमन्यू आहे, तोच मला माहितीये असं सांगितलं. पुराणातली गोष्ट आहे माय बापावर. आज विचार करा, जर आपण भगवंताची भक्ती प्रामाणिकपणे करत असाल तर देव सुद्धा न विचारता तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतो. पण काही लोक देवाकडे आजपर्यंत स्वतःच कल्याण व्हावं याकरता मागणी मागणारी बरेचसे लोक मी देवाकडे बघितलेले. नुसतं देवाच्या दारात जायचं, कानाला धरायचं, उड्या मारायचं आणि देवाकडे मागणं मागायचं नाही महाराज. आजपर्यंत जर तुम्ही देवाच्या दारात उभं राहिला आणि देवाकडे मागणं मागितलं तर देव तुम्हाला काहीही देत नाही. पण निरपेक्ष भावनेनं भगवंताची भक्ती केला तर देव दिल्याशिवाय राहत नाही, हा भगवंताचा भाव आहे. उपमन्यू आहे, लहान मुलगा आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे आणि आई उपमन्यूला दररोज वाटी भरून दूध प्यायला द्यायची. आता गरीब घराणे हो, बरेचसे गरीब घराणे असतात त्यांच्या घरामध्ये दूध सुद्धा मिळत नाही. काय करतात माहिती आहे? उपमन्यूची आई वाटी घ्यायची, वाटीमध्ये पीठ मिसळायची आणि पिठामध्ये पाणी घालायची आणि ते ढवळून उपमन्यूला दूध भरून द्यायची. असं कित्येक वर्षे उपमन्यू पिठाचं पाणी म्हणून दूध पित होता. एक दिवस काय झालं माहितीये का? उपमन्यू श्रीमंताच्या घरामध्ये खेळायला गेला आणि श्रीमंताच्या घरामध्ये खेळायला गेल्यानंतर आता तिथं श्रीमंताच्या घरात कसलं दूध असेल हो? केशर घातलेलं दूध प्यायला मिळालं आणि केशर घातलेलं दूध पिल्यानंतर उपमन्यूच्या अंतकरणामध्ये महाराज हा राग निर्माण झाला. अंतकरण द्रवलं, उपमन्यू रडायला लागला आणि धावत धावत आईजवळ आला. आई म्हणायला लागले, आता मला वाटीभर दूध पाहिजे. वाटीभर दूध पाहिजे म्हटल्यानंतर आता आई काय केली? नेहमीप्रमाणे वाटी घेतली, त्यात पीठ मिसळलं, त्यात पाणी घातलं आणि ढवळून उपमन्यूला दूध म्हणून द्यायची. उपमन्यू म्हणायला लागला, आई अगं दररोज फसवतेस पण आज मात्र मी फसणार नाही. आज मी खरं दूध पिऊन आलोय आणि आज मला खरं दूध पाहिजे. असं म्हटल्यानंतर आई म्हणायला लागली, अरे नशीब घेऊन जन्माला आलास, जर तुला खरं दूध प्यायचं असेल तर भगवंताजवळ जा, भगवंताची प्राप्ती कर आणि भगवंताची प्राप्ती केल्यानंतर त्या भगवंताकडेच खरं दूध माग, माझ्याकडे द्यायला खरं दूध नाही. त्यावेळी उपमन्यूनं आईला नमस्कार केला आणि महाराज घरदार सोडलं आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी रानावनात फिरू लागले. काही भेटेल तो गोविंद पुसावे सेहेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील माझ, काय लाज राखील
आपल्याला देवाला भेटायचं आहे. हा, विचार करा माई बापाओ, आज सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. हा, मी म्हणत नाही, आज विचार करा माझ्याही आयुष्यात नाही. आम्ही कीर्तन करतो, प्रवचन करतो आणि आमच्याच आयुष्याला देवानं सुख द्यावं असं कुठेही लिहिलं नाही माई बापाओ. हा, देव देवतांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. उपमन्यू भगवंताची भक्ती केला. भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंत समोर प्रकट झाला आणि समोर प्रकटल्यानंतर भगवंतानं सांगितलं, उपमन्यू तुला काय पाहिजे ते माग. आता निदान मागणाऱ्याला तरी अक्कल नसेल तर देणाऱ्याला तरी अक्कल पाहिजे. उपमन्यूनं सांगितलं, देवा म्हणा लागले, मला एकच पाहिजे, मला फक्त वाटीभर खरं दूध पाहिजे. देवाकडं खरं दूध मागितलं, वाटीभर दूध मागितलं, पण पांडुरंग परमात्म्यानं महाराज समुद्र भरून भगवंतानं त्या उपमन्यूला दूध दिलं. इतका पांडुरंग परमात्मा उदार आहे माय बापा. म्हणून उदारतेच्या लक्षणामध्ये पांडुरंग परमात्म्याला उच्च दान दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, सुदामा माहितीये, सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढीला. अहो मुष्टभर पोहे घेऊन, फक्त मुठभर पोहे घेऊन महाराज भगवंताकडे गेला, पण मुठभर पोहे खाल्ली, पण महाराज सोन्याची नगरी करून देणारा माझा पांडुरंग परमात्मा उधार आहे. म्हणून उदारतेच्या लक्षणामध्ये पांडुरंग परमात्म्याला पहिलं स्थान दिलेलं आहे. दुसरं स्थान श्रीमंत. आता देव श्रीमंत आहे का? देवाच्या बायकोचं नाव काय काय आहे? काय स्वतःच्या बायकोच नाव माहिती आहे? देवाच्या बायकोचं नाव काय काय आहे? मोठ्याने बोला की रुक्मिणी. हा, रुक्मिणीच दुसरं नाव म्हणजे लक्ष्मी. हा, तुकोबारायांचं प्रमाण आहे, लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा. जर लक्ष्मी एवढी श्रीमंत असेल तर लक्ष्मीचा वल्लभ किती श्रीमंत असेल हो. म्हणून श्रीमंतीच्या व्याख्येमध्ये देवाला सुद्धा दुसरं स्थान दिलेलं आहे. तिसरा म्हणजे स्वतः. आज बऱ्याचशा गोष्टी आज तुमच्या समोर मांडणार आहे माय बापा. हा, आजपर्यंत जे चिंतन सांगितलं, आतापर्यंत जे चिंतन सांगितलं, हे चिंतन वेगळं होतं. देवाकडे काय मागावं, देवाकडे कोणत्या प्रकारची मागणी करावी. आणि बरेचसे साधक लोक, हा बरेचसे संसारामध्ये जगत असलेले लोक देवाकडे काय मागणं मागतायत. माय बापा, आजपासून जर देवाची भक्ती करायची असेल ना, तर आजपासून देवाकडे काही मागू नका. हा, एक महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. देवाकडे काय मागायचं, या संतांनी देवाकडे काय मागितलं, हा, आणि आम्ही तुम्ही देवाकडे काय मागणं मागतो. हा, आम्ही काय मागणं मागतो हो. देवा, माझ्या पोटाला चांगला पुत्र जन्माला यावा. हा, माझा मुलगा अधिकारी व्हावा, माझ्या मुलगाला 1 लाख रुपये पगार मिळावा, माझ्या मुलाला चांगली बायको मिळावी. हे मागणं आम्ही भगवंताकडे मागतो माय बापा. हा, हा, आता थोडंसं चिंतन मी मार्मिक, थोडंसं चिंतन मी बाजूला ठेवतो, कारण बरेचसे लोक, हा, ज्यांना वेगळं चिंतन ऐकायची तर गरज आहे. 4 वर्षाचं पोरग आहे. परवा राजू महाराज माझ्या व्हॉट्सअपला एक बातमी आली. माझ्या व्हॉट्सअपला बातमी आली. आज खरं माझी इच्छा झाली की इथं सांगावं. कोणाच्या आयुष्यात कशा गोष्टी घडतील ना, हे सांगता येत नाही माझ्या बापा. पण आज मात्र आज जी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे ना, हा, देवाकडे काय मागायचं आणि संतांनी देवाकडे काय मागितलं. 4 वर्षाचं पोरग आहे. वडील शिक्षकाचा व्यवसाय करतात आणि आई मात्र गृहिणीचं काम करते. गृहिणी म्हणजे घरकाम करायचं. आता आपल्या घरातली लहान मुलं काय म्हणतात हो, महाराज, हा बाबा कुठं ना कुठं तरी चांगल्या ठिकाणी आम्हाला फिरायला घेऊन चला ना. आज विचार करा, आज या भारत देशामध्ये, या भारत खंडामध्ये वृद्धाश्रम वाढण्याची संख्या एवढी जास्त झालेली आहे माय बापा. आज आपल्या मुलांच्यावर आम्ही काय संस्कार देतोय. आज या संस्कार देण्याच्या परिणामामुळे बऱ्याचशा प्रांतामध्ये, बऱ्याचशा राज्यामध्ये वृद्धाश्रम वाढण्याची संख्या भरपूर झालेली आहे. आम्ही देवाकडे मागणं मागतो, हा, पण देव काय देतो, काय देतो, हा, याचं मूर्तिमंत उदाहरण या दृष्टांतामध्ये घडलेली घटना आहे. कोणाला जर बघायचं असेल तर मी व्हॉट्सअपवर तुम्हाला दाखवतो. 4 वर्षाचं पोरगा आहे. 4 वर्षाच्या पोरग्यानं आपल्या बापाला सांगितलं, बाबा म्हणायला लागले, इतके वर्ष शिक्षकाचे व्यवसाय करताय, चला ना मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन फिरायला चला. बाबाने सांगितलं, बाळा बरं आम्ही घेऊन जातो, जाऊया आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊया. हा, शनिवार रविवारची सुट्टी होती, फार तर सोमवारची सुट्टी काढली, मंगळवारची सुट्टी काढली, 4 दिवसाची सुट्टी काढली आणि हे मात्र चांगल्या ठिकाणी फिरायला चाललेले. कारण उंच देऊन ऐका माय बापा,
आज मात्र तुमच्या समोर ज्या गोष्टी मांडणार आहे ना, हा, आम्ही इतकी वर्ष भगवंताची सेवा केली, हा, आम्ही मुलांच्यावर संस्कार दिले, पण विचार करा, जे संस्कार द्यायचे होते ते मात्र आपण दिले नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये महाराज आई बापांना एवढी वाईट संतती निर्माण आलेली आहे. आता थोडस मी माझ्याच गावचं उदाहरण देतो. माझ्या गावाशेजारी एक गाव आहे, पण नाव सांगत नाही. त्या गावामध्ये एक मुलगा होता. त्या मुलग्यानं आईकडे 20 रुपये मागितले. किती रुपये मागितले? 20 रुपये मागितले. आई, मला 20 रुपये पाहिजे. आईने सांगितलं, बाळा तुला 20 रुपये कशा करता पाहिजे रे? आईने सांगितलं, हा बाळा तुला 20 रुपये द्यायला तयार आहे, पण कशा करता पाहिजे ते सांग. त्या बाळानं सांगितलं, आई मला दारू प्यायसाठी 20 रुपये पाहिजे. कशासाठी? दारू पिण्यासाठी 20 रुपये पाहिजे. आईने सांगितलं, बाळा तू जर दारू पिणार असशील तर मी तुला दारूसाठी 20 रुपये देणार नाही. त्याच वेळेला त्याच मुलानं स्वतःच्या हातामध्ये असलेल्या खुरप्यानं आईचा वार केला आणि आईला मारून टाकलं. महाराज, 20 रुपयाच्या दारूसाठी पैसे मागणाऱ्या अशा नालायक अवलादींनी सुद्धा आईला मारून टाकलेलं आहे. माय बापा, ही सत्य परिस्थितीतून तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. आम्ही म्हणतो ना, महाराज आमचा मुलगा 1 लाख रुपये पगार घेतोय, आमचा मुलगा पुण्या मुंबईला जॉब करतोय, मोठ्या फ्लॅट मध्ये राहतोय. विचार करा, आज ह्या 1 लाख 2 लाख रुपये पगार घेणाऱ्या या मुलांनी सुद्धा आई बापाला वृद्धाश्रमात टाकलेलं आहे. माय बापा, सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. त्या 4 वर्षाच्या पोरग्यानं बापाला सांगितलं, बाबा चला कुठेतरी फिरायला जाऊया. बाबानं 4 दिवसाची सुट्टी काढली आणि सोबत आई आहे, मुलगा आहे आणि 3 जण चांगल्या ठिकाणी फिरायला चाललेले. बापाने 4 चाकी गाडी घेतली. स्वतः बाप गाडी चालवतोय, गाडीच्या बाजूला मुलगा बसलेला आहे आणि पाठीमागं आई बसलेली आहे. आता आईचं काय हो? आई काय करते? आपल्या मुलाला खेळवते, आपल्याला मुलाला गाणं म्हणून दाखवते आणि आपल्या मुलाचं मनोरंजन करायला लागली. आणि हे 3 जण गाडी घेऊन चाललेले आहेत. पण कोणाच्या आयुष्यात घडू नये ती गोष्ट मात्र घडली. माय बापा, विचार करा, आज मी प्रत्येक वेळेला कीर्तनामध्ये सांगतोय की मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीने करा. या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ बलात्कार होण्याचे प्रमाण, ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण, कौटुंबिक हिंसाचार होण्याचे प्रमाण, घटस्फोट होण्याचे प्रमाण एकमेव मला मोबाईल जबाबदार आहे. माय बापा, माझ्या वर्गामध्ये 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये माझा एक मित्र होता. आता मोबाईल किती घातक आहे हे तुमच्या डोळ्यासमोर मी मांडतो. ज्यावेळी मी इंजिनिअरिंगला होतो, इंजिनिअरिंगची 4 वर्ष झाली, तो मुलगा माझा मित्र नोकरीला लागला, मीही नोकरीला लागलो. आणि परवाचीच गोष्ट आहे, परवा त्यानं मला फोन केला, सांगितलं, अरे ज्ञानेश्वर म्हणायला लागला, आपण 4 वर्ष एका रूम मध्ये राहत होतो, 4 वर्ष इंजिनिअरिंग करत होतो, तोही सुद्धा आता मला भेटत नाहीस, तू आता कीर्तन करायला लागलास, तुझे व्हिडिओ मी युट्यूबवर बघतो, तुझे व्हिडिओ मी फेसबुकवर बघतो. अरे ज्ञानेश्वर, एकदा आमच्या घराला पाहिला की रे? माझ्या मित्रानं मला फोन करून सांगितलं, ज्ञानेश्वर एकदा माझ्या घराला पाहिला रे. मी म्हटलं, बाबा मी येतो, तुमच्या आईला. आता विचार करा, त्याचा बाप नाही आहे महाराज, वारलेला आहे बाप. एकुलती एक बहीण आहे, आई आहे आणि हा एकुलता एक मुलगा, असे 3 जण घरामध्ये राहतात. आणि परवाची गोष्ट, मोबाईल किती घातक आहे हे तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. तो मुलगा सकाळी 9:30च्या सुमाराला गाडी घेतली आणि शेतामध्ये जाऊन फक्त पाण्याचा स्विच सुरू करायचा होता. पाण्याचा स्विच सुरू करायला गेला आणि न कळत कुणाचा फोन आला माहिती नाही. माय बापा, गाडीवर फोन उचलला. आताच परवा एक 15-20 दिवसापूर्वी ऊसाचा सीझन संपला. बरेचशीकडे ऊसाची सीझन सुरू असतील, मला तर माहिती नाही, पण आमच्या भागाकडे माय बापा गाडीवरून चाललाय, फोनवर बोलतोय, पण समोरून येणार ऊसाने भरलेला ट्रॅक्टर मात्र त्याला दिसला नाही. माय बापा, मोबाईल किती प्रिय आहे याचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. मोबाईल घेतलाय, बोलत बोलत गेला महाराज, पण कधी अंगावरून ते ट्रॅक्टरचं चाक गेले हे त्याला सुद्धा कळालं नाही. माय बापा, आईला स्वतःच्या मुलाचा चेहरा सुद्धा बघायला मिळाला नाही, एवढी वाईट परिस्थिती माझ्या मित्राची झाली होती. त्याच वेळेला मला माहिती नाही, आदल्या दिवशी माझ्या बरोबर बोललाय महाराज, माझ्या बरोबर बोललाय, आणि दुसऱ्या दिवशी माझ्याच मित्रानं त्याचा फोटो स्टॅटसला ठेवला आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टॅटस ठेवला. माय बापा, अशी तरुण मुलं जर या तरुण वयामध्ये मरायला लागली तर विचार करा, त्या आई बापानं कोणाकडे म्हणून बघायचो.
हे तीन, तो मुलगा आहे, तो आई आहे, तो बाप आहे, हे तिघे जण चांगल्या ठिकाणी फिरायला चाललेले आहेत. पण कोणाच्या आयुष्यात गोष्ट घडू नये ती गोष्ट घडली महाराज. बाप गाडी चालवतोय आणि बापाला शाळेतून फोन आला. आता काही लोक गाडी चालवताना सुद्धा फोन वापरतात. तो बाप त्या गाडीवर फोन घेऊन फोनवर बोलतोय. आई बाळाला हसवते, आई बाळाला गाणं म्हणून दाखवते, आई बाळाचं मनोरंजन करते. पण बापाला मात्र समोरून येणारा ट्रक दिसला नाही महाराज. समोरून भरधाव ट्रक आला आणि माय बापा कोणाच्या आयुष्यात घडून ती गोष्ट घडली. उजव्या साईडला त्या गाडीला महाराज त्या ट्रकनं भरधाव येणाऱ्या ट्रकनं धडक दिली आणि त्याच ठिकाणी ड्रायव्हिंग करत असणारा बाप त्या ट्रकच्या चाकाखाली चिंडून मरण पावला माय बापा. विचार करा, हे दृश्य आज तुम्हाला जर बघायचं असेल तर मी व्हॉट्सअपवर तुम्हाला दाखवतो. महाराज मी माझ्या रूम मध्ये ही बातमी ग्रहण करत असताना, बातमी वाचत असताना 15 मिनिटं मी माझ्या रूम मध्ये रडलेले आहेत माय बापा. माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणायला लागली, अरे ज्ञानोबा का रडायला लागलास रे? आजपर्यंत एवढं कीर्तन केलास पण आजपर्यंत एवढं ढसा रडला नाहीस. आज मात्र तुझ्या आयुष्यात काय गोष्ट घडली, तू एवढं रडतोयस? आईला सांगितलं, आई ही गोष्ट वाच, ही कथा वाच. अरे आई म्हणायला लागली, बाळा एवढ्या कथेनं जर तुझं आयुष्य बदलत असेल, एका कथेनं जर तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर ही कथा तूच माझ्या डोळ्याने वाचून दाखव, तूच तुझ्या डोळ्याने वाचून दाखव. ही आईला मी कथा वाचून दाखवली. आई सुद्धा माझी अर्धा तास रडत होती माझ्या बाप्पा. ऍक्सिडेंट झाला, बाप मरण पावला, बायको रडायला लागली, म्हणायला लागली ज्याच्यासोबत सुखाचा संसार केलेला आहे तो मात्र मरण पावलेला आहे. पण आता मुलग्याकडे बघावं, पती तरी मरून पावलेला आहे. विचार करा, त्याच गाडीमध्ये बसलेल्या त्या 4 व्हीलर गाडीच्या जे पुढचं काच होती ती काच फुटलेली आणि त्या फुटलेल्या काचा बारीक बारीक कण पुढे बसलेल्या मुलाच्या डोळ्यात गेल्या होत्या. त्या 4 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात गेल्या होत्या आणि तो मुलगा आई आई म्हणून रडत होता माय बापू. आई म्हणून रडत होता. त्याच वेळेला मात्र आईने स्वतःच्या नवऱ्याकडे बघावं की स्वतःच्या मुलाकडे बघावं, 2 गोष्टी आई समोर होत्या. विचार करा, जसा पांडुरंग परमात्मा धावून यावा तसा एक व्यक्ती धावून आला आणि त्यानं सांगितलं, आई काय झाले हो? आईने सांगितलं, आम्ही 3 जण चालवतो फिरायला, एका भरधाव ट्रकनं आम्हाला धडक मारली, त्याचा बाप मरण पावला, लहान मुलाच्या डोळ्यामध्ये काचा गेल्या. मुलाला कुठेतरी दवाखान्याला घेऊन चालावं, मुलाला कुठेतरी दवाखान्याला घेऊन चालावं. त्या माणसानं त्या मुलाला घेतलं आणि जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरनं काय सांगितलं बघा, आई जर मुलाला 24 तासामध्ये जर मुलाचं ऑपरेशन केलं तरच मुलाला दिसेल, अन्यथा त्या मुलाला दिसणार नाही. आईने सांगितलं, आई कॉम्प्लिकेटेड आहे. मुलाच्या डोळ्यामध्ये इजा खूप झालेली आहे, मुलाच्या डोळ्यातून रक्त गेलेलं आहे, काचा घुसलेल्या आहेत आणि जर 24 तासाच्या आत मुलाचं ऑपरेशन करावं लागेल. जर ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरच त्या मुलाला दिसेल, अन्यथा दिसणार नाही. याची सुद्धा मी शाश्वती देत नाही. शेवटी डॉक्टर लोक म्हणतात, शेवटी आता त्याच्यावर सोडून देतो आम्ही. या कोरोनाच्या काळामध्ये किती वाईट परिस्थिती बघायला मिळाली ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे माय बापा. माझ्या घरातली 2 माणसं मी गमावलेत कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये हा कोरोना सुद्धा देवानंच पाठवावं लागलं. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये जगत असलेली आपली कोय ही माणसं ओळखण्यासाठी कोरोना आला होता माय बापा. माझी बायको मला कोरोना झाला त्यावेळी माझी बायको माझे ताट फेकून करायची, खावा म्हणायची. आता विचार करा, माझ्या बायकोचं काय प्रेम होतं ते कोरोनामध्ये मला सुद्धा बघायला मिळालं. म्हणून आम्ही धोतर घातल्याने कीर्तन करत बसलो. नाहीतर आम्हाला सुद्धा संसार खूप आवडतो. त्या डॉक्टरने सांगितलं, आई 24 तासाच्या आत जर या मुलाला दुसरा डोळा बसवला तर या मुलाला दिसेल, अन्यथा त्या मुलाला दिसणार. आईचं हृदय आहे. आईने सांगितलं, माझ्या बाळाला माझा डोळा बसतोय का? डॉक्टर म्हणायला लागले, आई तुम्ही किती वर्षाचे? तो 4 वर्षाचं पोरग, तुमचा एवढा मोठा डोळा आहे, त्या लहान मुलाला कसं काय बसवायचं? आईने सांगितलं, डॉक्टर साहेब काहीही होऊ दे, जेवढा पैसा लागतोय तेवढा मी पैसा द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. हे आईचं अंतःकरण आहे हो. आज विचार करा, काही लोक, काही मुलं मुली आई वडिलांच्या नावाने राग करतात. आज मला इथंच सांगायचं आहे,
जरी तुमचे आई वडील तुमच्यावर रागराग करत असतील, तुम्हाला मारत असतील, तर विचार करा त्याच्या पाठीमागं तुमचं कल्याण व्हावं हेच त्यांच्या मनामध्ये चिंतन असते माय बापा. किती सांगितलं, किती आई वडिलांचं सांगितलं तेवढे उपकार कमी आहेत माय बापा. त्या डॉक्टरांनी सांगितलं, आई बरं मी करू शकतो ऑपरेशन, पण मी एवढी हमी देतो, जर ऑपरेशन अनसक्सेसफुल झालं तर मी जबाबदार नाही. आईने सांगितलं करा, बास माझा जीव गेला तर राहू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, डोळा काढला, मुलाला बसवला आणि विचार करा पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं 1 महिन्यानंतर त्या मुलाच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि त्या मुलाला दिसू लागलं. हे पांडुरंग परमात्म्याचं पण तथ्य आहे माय बापा हो. विचार करा, ज्याच्या घरामध्ये माळ आहे, ज्याच्या घरामध्ये पांडुरंग परमात्म्याची वाणी आहे, ज्याच्या घरामध्ये महाराज पांडुरंग परमात्म्याची मनोभावी सेवा केली जाते, आज कधी ना कधी वेळ तो भगवंत तुमच्या घरामध्ये येऊन आज सुद्धा कामं करतोय माय बापा हो. तुम्ही म्हणत असाल, काही लोक म्हणतात या देवानं आमचं काय चांगलं केलंय, या देवानं आम्हाला काय दिलंय. बरेचशे लोकांची संकल्पना आहे माय बापा, देवाला नावं ठेवतात. त्याच परवा मी माझ्या रूम मध्ये मी पुस्तक वाचत होतं स्वामी विवेकानंदांचं, आणि त्या पुस्तकामध्ये एक संकल्पना आली होती. स्वामी विवेकानंद आईला म्हणतात, अगं आई या देवानं काय दिले आम्हाला, या देवाने आमचं काय चांगलं केलंय. त्याआधी स्वामी विवेकानंदांची आईचं उत्तर आहे का. स्वामी विवेकानंदाला आई म्हणायला लागली, अरे विवेकानंदा तुला जर देवानं काय दिले बघायचं असेल तर आरशासमोर जा, आरशासमोर उभा राहा आणि आरशासमोर स्वतःला निरखून बघ, या देवानं काय दिले तुला लक्षात येईल. स्वामी विवेकानंद धावत धावत आरशासमोर गेले आणि स्वतःचा चेहरा आरशासमोर बघितला आणि क्षणात डोळ्यात पाणी आलं आणि धावत धावत आईजवळ येऊन रडायला लागले, आई या देवानं सगळं दिलंय पण मीच कुठेतरी अनुभवायला विसरलो. आज विचार करा, इथं बसलेले सगळे मनुष्य स्त्री आहेत. आज विचार करा, जर जन्मजात आपल्याला जर 2 हात नसते तर विचार करा देवानं काय दिले हे तुम्हाला लक्षात आलं असतं. ज्याला जन्मजात हात नाही त्याला विचारा देवानं काय दिले, ज्याला जन्मजात पाय नाही त्याला विचारा देवानं काय दिले, ज्याला जन्मजात बोलता येत नाही त्याला विचारा देवानं काय दिले, ज्याला जन्मजात ऐकता येत नाही त्याला विचारा देवानं काय दिले. आपल्याला देवाला सुंदर असं नरभेद दिलाय माय बापा, तरी सुद्धा आपण देवाच्या नावानं ओरडतो, या देवानं आमचं काय चांगलं केलं. ऑपरेशन झालं, मुलाला दिसायला लागलं, आता मात्र कान उंच देऊन ऐका, आपण काय मागणं मागतो आणि देव काय मागणी आपली पूर्ण करतो. ऑपरेशन झालं, मुलग्याला दिसायला लागलं आणि ज्यावेळी मुलाला हॉस्पिटलमधून घरी आणलं त्यावेळेला त्या मुलानं आईला पहिला प्रश्न विचारला, आई माझे बाबा कुठे आहेत ग. आता आईनं काय सांगावं, बाबा चाकाखाली चिंदळून मरण पावलाय म्हणून त्या 4 वर्षाच्या पोरग्याला सांगावं. आईनं त्याच वेळेला सांगितलं, बाळा म्हणायला लागले तुझा बाप आहे ना तो बाप कुठे गेलाय, मोठ्या देशामध्ये गेलाय, नोकरीसाठी गेलाय आणि तो परत येईल याची शाश्वती नाही. मुलाला खोटं कारण सांगितलं आणि महाराज त्या मुलाचं तो विषय तिथंच थांबवला. मुलगा लहानाचा मोठा व्हायला लागला, मुलगा 10वीला गेला आणि 10वीला मुलानं 96% मार्क मिळवले. भाग्य बघा मुलाचं माई बापा, 96% मार्क मिळवले. मुलगा धावत आला, आई 10वीला 96% मार्क मिळवले. 96% मार्क मिळवल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणायला लागली, बाळा तुझा बाप जर जिवंत असता तर गावातून पेढी वाटला असता. पण विचार करा, त्याच वेळेला मात्र मुलगा 10वी झाला आणि मुलग्यानं सांगितलं, आई मला मोठा डॉक्टर व्हायचाय, त्याच्याकरता मला 11वी साठी 12वी साठी पुण्याला जायचंय. आता पुण्याला ऍडमिशन घ्यायचं, पुण्याला शिक्षण करायचं म्हटल्यानंतर खर्चही असणार. आपली मुलं हॉस्टेलवर राहतात, हॉस्टेलवर शिक्षण घेतात. विचार करा, आपण पुरवत असलेला पैसा आपला मुलगा कोणत्या पद्धतीने त्याचं संगोपन करतो, कोणत्या पद्धतीने खर्च करतो. आज बरेचशा एवढी त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. मुलगा 11वीला गेला, 12वीला गेला. 12वीला सायन्स विषय होता आणि सायन्स विषयामध्ये मुलाला 89% मार्क मिळाले. किती? 89. आता 2 प्रक्रिया आहेत. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर सीईटीची परीक्षा द्यावी लागते. दुसरी गोष्ट, मेडिकलला जायचं असेल तर नेटची परीक्षा द्यावी लागते. त्या मुलानं नेटची एक्झाम दिली, चांगले मार्क पडले आणि मुलग्यानं MBBS ला मुंबईला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. भाग्य बघा मुलाचं माय बापा हो. MBBS ला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. जर गेटवर 20 लाख रुपये तुमच्या जर खिशात असतील,
तरच त्या MBBSच्या ऍडमिशनच्या गेटवर तुम्हाला थांबवतात, आणि आता तुम्हाला थांबून सुद्धा घेत नाहीत माय बाबा. मुलाला त्या MBBSला मुंबई सारख्या मोठ्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतला, पण पहिल्या वर्षी मुलानं आईकडे कशाची मागणी केली माहितीये का? आता कान उंच देऊ नये का? आईला सांगितलं, आई मला पहिल्या वर्षी ऍडमिशनला 15 लाख रुपये पाहिजे. किती? 15 लाख रुपये मागितले आईकडं. आई म्हणायला लागली, अरे बाप नाही आयुष्यात, दुसऱ्याच्या रानामध्ये काबड कष्ट करून मी पैसे मिळवते, दुसऱ्याची मुलकरीण म्हणून राहते, आणि तुला 15 लाख रुपये कुठून आणू? बस मला तुला MBBS करायचं ना, डॉक्टर व्हायचं ना, बस. विचार करा, जी मुलं शिकणारी असते ना, तर आई बाप पैसे द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत माय बापा. एकच मनामध्ये विचार असतो की माझा मुलगा शिकला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे. किती जरी आयुष्यात कष्ट घ्यायची तयारी जरी लागली तर तो बाप खंबीरपणे महाराज पैसा मिळवतो, पण पै मुलाच्या शिक्षणासाठी ते आई वडील पैसा खर्च करतात. आईनं पहिल्या वर्षी 15 लाख रुपये दिले. आता मात्र खेळाची गोष्ट आहे, एक मोठा अपराध घडला. ज्यावेळी मुलगा 12वीला होता त्यावेळी मुलाला एक वाईट सवय लागली होती, ती म्हणजे कॉलेजमध्ये असताना आधी बिस्लरीची बाटली प्यायचा, नंतर कोल्ड्रिंकची बाटली प्यायला लागला, नंतर बिअरची बाटली प्यायला लागला, आणि नंतर दारू प्यायला लागला. माय बापा हो, आता त्या बाटल्यांची नावं सांगत नाही, तर तुम्ही म्हणाल महाराजाला एवढी कशी काय नावं पाहा. हे कोणाच्या आयुष्यात घडू नये. दारू प्यायला लागला, आणि त्या मुलाचं जो काही महाराज संस्कार होता, जो काही दिशा होती, ती मात्र वाईट मार्गाने जायला लागली. पण प्रत्येक वर्षी मुलगा आईकडून 15 लाख रुपये घ्यायचा. पहिल्या वर्षी 15 लाख रुपये घेतलं. आता गव्हर्नमेंटला ऍडमिशनची फी फक्त 2 लाख रुपये असते, जास्त भरावी लागत नाही. 2 लाख रुपये कॉलेजची फी, राहिलेले 3 लाख रुपये म्हणजे राहायचे खायचे, संपला विषय. पण उरलेले 10 लाख रुपये आईकडून फक्त फसवणूक म्हणून घेतली होती, ती फक्त मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या मुलांच्या बरोबर पार्टी करायची होती. हो, पहिल्या वर्षी 15 लाख रुपये घेतले, दुसऱ्या वर्षी 15 लाख रुपये घेतले, तिसऱ्या वर्षी 15 लाख रुपये घेतले, चौथ्या वर्षी 15 लाख रुपये घेतले, 5वं वर्ष MBBSचं झालं. आता 6व्या वर्षी काय करावं लागतं माहितीये काय? MBBS ची परीक्षा जर उत्तीर्ण झाली तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस करावी लागते 1 वर्ष, मगच तुम्हाला कुठेतरी नोकरी करावी लागते. मुलगा हुशार होता. व्यसन लागले ना, बस त्याच्याशी काही घेणं झालं नाही, पण मुलगा हुशार होता. मुलगा MBBS झाला, आणि दैव बघा, त्या मुलाला अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये महिन्याला 4 लाख रुपये पगार देऊन कामावर घेतलं. MBBS डॉक्टर आहे म्हटल्यानंतर तेवढा पगार द्यायलाच पाहिजे. दररोज एन्जिओग्राफी काय, दररोज एन्जिओप्लास्टिक आहे. महाराज हृदयरोग होता, दिवसाला 3-3, 4-4 लाख रुपये त्या हॉस्पिटलला मिळवून द्यायला लागला. हॉस्पिटल मग महिन्याला 4 लाख रुपये द्यायला सोडल. 4 लाख रुपये पगार द्यायला लागला, आणि मनामध्ये विचार आला, गेले 7 वर्ष मी माझ्या आईपासून दूर आहे, आता मला आईला भेटायला जायचं. 7 वर्ष आईचं तोंड सुद्धा बघितलं नव्हतं. त्या मुलाला वाटायला लागलं आता गावाकडे जावं आणि आईला आलिंगन द्यावं, आईला भेटावं. आता गावाकडे जात असताना त्यावेळेला लोकल कॉल होता, बऱ्याचशा दिवसाची गोष्ट आहे ती. त्यावेळी आईला फोन लावला, आई 1 महिन्याची सुट्टी घेऊन मी गावाकडे येणार आहे. ज्यावेळी आईला फोन आला, आईच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला, माझा मुलगा येणार आहे, माझा मुलगा येणार आहे. गल्लीतल्या बायकांना सांगायला लागली, माझा मुलगा डॉक्टर आहे. गावातले लोक सगळे जय्यत तयारी केली, सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती, मुलगा MBBS डॉक्टर झालेला आहे, सत्कार करायचा आहे, अमेरिकेला नोकरी करतोय. मी दृष्टांत याकरता सांगतोय माय बापा, या गादीवर हे दृष्टांत सांगून चालत नाही. पण हल्ली लोकांना परमार्थ सांगायला लागल्या, शास्त्राच्या गोष्टी सांगायला लागल्या, तर लोक आरामात झोपतात माय बापा. म्हणून आज विषयांतर याकरता करतोय की देवाकडे काय मागणं मागायचं, आणि संतांनी देवाकडे काय मागणं मागितलं. मुलगा अमेरिकेवरून गावाकडे यायला लागला. आता दुसरा अपराध घडला, मुलगा येताना एकटा आला नाही. आता तुम्हाला माहिती आहे की येताना कोणाला सोबत घेऊन आला? मॅडमांना घेऊन आला. तेरे बिना भी क्या जीना असं म्हणतात. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. येताना विचार करा माय बापा, इथं बरेचसे माझे आजी वगैरे बसलेले आहेत. आई मला खरं सांगायचं, तुमच्या काळामध्ये
तुमच्या वडिलांनी तुमचं लग्न करत असताना तुमचा नवरा कसा दिसतोय काय दिसतोय कधी तुम्ही विचारपूस केलाय का? नाही महाराज. त्यावेळेला बापानं जो मुलगा ठरवलाय त्यावेळेला ती मुलगी खाली मान घालून मान्य करत होती माय बापा. पण आता अशी परिस्थिती आहे, आज मुलं मुली स्वतःचं लग्न बाहेर ठरवतात आणि आज स्वतःचा बाप खाली मान घालून महाराज ती लग्न मान्य करतोय. ही खेळाची गोष्ट आहे. मी म्हणत नाही तुम्ही प्रेम विवाह करू नका, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. विचार करा, जर तुमच्या प्रेम विवाहानं जर तुमच्या बापाची मान जर समाजामध्ये खाली होत असेल तर तुमच्या प्रेम विवाहाला काळी मात्र किंमत सुद्धा मी देत नाही. बरेचशा घटना घडत आहेत या समाजामध्ये माय बापा. तुमच्या प्रेम विवाहानं स्वतःचा बाप महाराज समाजामध्ये मान खाली घालून जगतोय. आज समाजात ताट मानेनं चालणारा बाप, ताट मानेनं चालणारा भाऊ महाराज कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन रडत बसतोय कारण माझ्या बहिणीनं एक मोठा अपराध केलाय. त्यावेळेला तो मुलगा येताना स्वतःच्या बायकोला घेऊन आला आणि बायकोला घेऊन आल्यानंतर गावामध्ये पोहोचला आणि आईची भेट घेतली. आईला कडकडून मिठी मारली, आईच्या चरणाला स्पर्श केला आणि आई विचारली, बाला हे कोण आले रे सोबत? आता आईने विचारल्यानंतर बाबांना सांगितलं. आई म्हणाले माझ्याच कॉलेजमध्ये होते, आम्ही दोघे एमबीबीएस करत होतो. दोघांचं एकमेकांच्यावर प्रेम झालं, एकमेकांनी प्रेम विवाह केला आणि आता आम्ही दोघे सुखी आहे. आईने ठरवलं, बरं तुम्ही दोघे सुखी आहेत ना, बस मला त्याच्याशी घेणं देणं नाही. विचार करा, पोटच्या पोराला बाप सुद्धा नाही, मरण पावलेला आहे. आता विचार करा, हल्ली मुलाला जर थोडासा जरी राग केला तर महाराज ती मुलं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घ्यायला लागतात महाराज. असली मुलं जन्माला आलेली. आईने सांगितलं, बाळा रागवण्यापेक्षा बाळा तुझं खरं आहेस ना, तू सुखी आहेस ना, बस मला काही देणं घेणं नाही. आता कान उंच देऊ नये का त्या आईच्या जीवनामध्ये घडलेला मोठा अपराध. मुलगा गावामध्ये आला, गावातले लोक सगळे सत्कारासाठी आले, सत्कार झाला, सगळं झालं. आता दुसरी गोष्ट मोठी अपराधाची घडली. मुलानं आईला सांगितलं, आई आता या गावामध्ये तू अजिबात राहायचं नाही, माझ्यासोबत कुठे यायचं? अमेरिकेला यायचं. मला सांगा, आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत, आपण सगळे खेडेगावात राहणारी माणसं आहे. विचार करा, तुम्हाला 2 दिवस अमेरिकेला नेऊन सोडलं किंवा 2 दिवस मुंबईला नेऊन सोडलं, महाराज तुम्हाला गमणार का? नाही महाराज. या गावात राहणाऱ्या माणसाला स्वतःचं गाव, स्वतःचं घर, स्वतःची माणसं आणि स्वतःची जनावरच महाराज प्रिय असतात. आई म्हणायला लागली, बाळा त्या अमेरिकेला गेल्यानंतर नुसतं गाड्या, तिथं माझा जीव गमणार नाही. म्हणून त्या मुलाला सांगितलं, हे बघ आई, जर तू इथून माझ्यासोबत अमेरिकेला आला नाहीस तर मी 15 वर्ष परत इकडे येणार नाही, तुला इथं एकट्याला मारावं लागेल. आईने सांगितलं, आता शेवटा पोटचा त्या पोराचा बाप मेलेला आहे, मारावं तर त्या मुलाच्या मांडीवरच मारावं. म्हणून आईने सुद्धा ठरवलं मुलासोबत कुठं जायचं? अमेरिकेला जायचं. आईने स्वतःचे सगळे कपडे बांधले, गाठोडं बांधलं. आता मात्र तिसरा अपराध मोठा घडला. ज्यावेळी आई त्या मुलासोबत यायला लागली त्यावेळी त्याची नवीन पत्नीच्या पोटामध्ये गोळा यायला लागला. मॅडमांच्या पोटामध्ये गोळा यायला लागला. कुठला गोळा? जर तुमची आई येत असेल तर मी येणार. माई बापा थोडस क्षमा मागून बोलतोय. इथं बरेचशा माझ्या माता भगिनी वर्ग आहे. हल्लीच्या मुलींना स्वतःचे सासू सासरे सुद्धा नको झाले. मी मुलींना सुद्धा नावं ठेवत नाही. काही जातीवंत मुली सुद्धा सुखाचा संसार करतात. त्या ठिकाणी ही दृष्ट सासू सासरे सुद्धा जन्माला आलेले आहेत. हुंड्यापायी मुलींना मारून टाकणारी माणसं सुद्धा. आता मी नाही, कोल्हापूरमध्ये आमची स्त्री पुरुष हक्क स्वाभिमान समिती आहे. त्या समितीमध्ये IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, मोठे मोठे वकील लोक आहेत, मोठे मोठे जज लोक आहेत. महाराज या कौटुंबिक, आता परवाची जाता गोष्ट सांगून जातो. आमच्या संस्थेमध्ये एक बातमी आली. मुलगा धावत आला आणि म्हणायला लागला, महाराज म्हणायला लागले आमची बायको नांदायलाच येत नाही. तोही डॉक्टर होता आणि त्याची बायको सुद्धा डॉक्टर होती. तो धावत आला, आमच्या संस्थेमध्ये त्याने अर्ज केला. सांगितलं, महाराज म्हणायला लागले आमचा हा वाद तेवढा मिटवा, कारण माझी बायको नांदायला येत नाही. आणि त्याचं सगळी पूर्ण पिटिशन लिहून घेतली. त्या पिटिशन मध्ये काय सांगितलं माहितीये का? दोघे जण डॉक्टर आहेत. त्या मुलीनं त्या मुलाच्या बॅगेमध्ये फक्त 4 गोळ्या सापडल्या. कुठल्या गोळ्या सापडल्या माहितीये का? डायबिटीजच्या गोळ्या सापडल्या, साखरच्या गोळ्या सापडल्या. आणि ते त्या मुलीला दिसलं आणि मुली दुसऱ्या दिवशी स्वतःचं सगळं सामान बांधून घेतली आणि माहेरी निघून गेली. कशा करता? माझ्या नवऱ्याला साखर आहे म्हणून सोडून दिली. काय परंपरा आहे.
अशा गोष्टी जर समाजामध्ये घडायला लागल्या तर विचार करा, आपण ज्या अग्निकुंडाच्या भोवतीनं हाताला हात धरून 7 फेरे घालतोय ना, त्या 7 फेरे घालण्याला काही किंमत नाही महाराज. ज्यावेळी आपण एखाद्या बरोबर लग्न करून येतो, हाच माझा पती म्हणून महाराज शेवटी सर्वस्व त्याला आपण अर्पण करतो. आणि जर सर्वस्व अर्पण करून सुद्धा एखाद्या गोष्टीसाठी अर्धवट संसार सोडून जर त्या नवऱ्याला सोडून तुम्ही जर घरी जात असाल तर त्या संसाराला सुद्धा काही मात्र किंमत नाही. सगळं झालं, त्या बायकोच्या पोटामध्ये गोळा यायला लागला. जर तुमची आई येत असेल तर मी येणार नाही. आता मुलासमोर फक्त 2च प्रश्न होते, एक तर आईला घ्यावं नाहीतर बायकोला घ्यावं. शेवटी आईला कसं बसं तयार केलं, बायकोला सांगितलं बाई तू गप बस, तुला आई सांभाळायची नाही ना, बस तुला काय करायचं कर. पण बायकोनं शेवटी जसं जसं हे तिघे पुढे यायला लागले, शेवटी पुण्यापर्यंत आले आणि बायकोनं सांगितलं इथून पुढे जर तुमची आई आली तर मी तुमच्या सोबत येणार नाही, मी चालले माझ्या गावाला. आता मात्र जो मोठा 5वा अपराध घडला तो अपराध तुमच्या डोळ्यासमोर मांडतोय. आम्ही म्हणतो ना, देवा माझ्या पोटाला चांगला पुत्र जन्माला घाल, देवा माझ्या पोटाला चांगली संतती जन्माला घाल. विचार करा, अहो संतती जन्माला घालण्यापेक्षा एखादा सुसंस्कृत मुलगा जर घरामध्ये, एखादा वारकरी मुलगा जर घरामध्ये तयार केला तर महाराज आई बापाला स्वतःच्या हातामध्ये कष्ट करण्याची तयारी त्या वारकरी मुलाचाच आहे. आणि तो आई बापाला असं कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, इतकी ताकद माझ्या संप्रदायात नाही बापा. हे बऱ्याचशा ठिकाणी घडलेलं आहे. अरे अहो घरामध्ये एका मुलाला महाराज कमवायची अक्कल नाही. घरात फक्त सकाळी खायला मिळतं, संध्याकाळी खायला मिळतं. पण विचार करा, आई बापाची सेवा मात्र नित्यंत मनोभावे करतात अशी मुलं सुद्धा मी बघितलेली आहेत. पुण्याच्या स्टँडवर आलेले आहेत, स्टँडवरून रिक्षाने विमानतळापर्यंत आलेले आहेत. आणि बायको मात्र टोचायला लागली, जर आई येत असेल तर मी येणार. आता मात्र मोठा जो 5वा अपराध घडला आज तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. त्या आईला त्या विमानतळाच्या बाकावर बसवलं आणि आईला एवढंच सांगितलं, आई मी आणि माझी पत्नी कंट्रोल रूम मध्ये जातो आणि दोघांचं विमानाचं तिकीट काढून येतो, तोपर्यंत तू इथून कुठेही जाऊ नको म्हणून सांगितलं. आईला बाकावर बसवलं, आईला सांगितलं दोघांचं तिकीट, तुझं एक तिकीट असं 3 तिकीट काढून येतो. महाराज सकाळी 9 वाजता हा मुलगा आणि सून गेलेले आहेत. सायंकाळचे 10 वाजले, रात्रीचे 10 वाजले, मात्र ती दोघेही परत आलेले नाहीत. माय बापा आई रडायला लागली, अरे बाळू महाराज महाराज पोटाला असणारा एकुलता एक मुलगा लहानपणी बाप मरून पावला. आणि आता मात्र स्वतःच्या बायकोच्या प्रेमापोटी आईला मात्र त्या बाकावर बसवलं आणि स्वतःच महाराज विमानाचं तिकीट काढायला गेला, पण परत आला नाही. पण त्याच वेळेला त्या विमानतळावर असलेल्या एका कंट्रोल रूमच्या ऑफिसरनं त्या म्हातारीला बघितलं, रडत असलेल्या म्हातारीला बघितलं आणि म्हातारी जवळ आले आणि म्हणायला लागले, आई का रडत आहे. आई सांगितलं, दादा हा माझ्या बालूचा फोटो आहे आणि हा सकाळी 9 वाजता गेलाय, त्याच्यासोबत त्याची पत्नी होती, माझी सून होती, तिकीट काढून येतो म्हणून गेलाय, पण अजूनपर्यंत परत आलेला नाही. त्या विमानतळाच्या ऑफिसरनं तो फोटो घेतला, कॉम्प्युटर रूम मध्ये गेला आणि तो फोटो स्कॅन केला. त्यावेळेला असं जाणवलं आणि आईला हृदयद्रावक घटना त्या आई डोळ्यासमोर मांडली. आईला सांगितलं, आई मला सांगायला वाईट वाटतं, तुमचा मुलगा आणि तुमची सून सकाळी 9 वाजता दोघेही तुम्हाला सोडून कुठे गेले, अमेरिकेला निघून गेले. माय बापा आई धाय बाजून रडायला लागली, बाळा. विचार करा, आज तुम्हाला जर बघायचं असेल वृद्धाश्रमामध्ये या आईची सगळी हिस्ट्री तिथं उपलब्ध आहे, सगळा इतिहास तिथं उपलब्ध आहे. परवा पुढारीला बातमी आली होती, एकुलत्या एक मुलाच्या काळजीपोटी आईनं वृद्धाश्रमात खाटावर टाचा घासून जीव सोडला. महाराज विचार करा, मी म्हणत नाही आज जर ज्या लोकांनी आई वडिलांची सेवा केली, मला माहिती आहे महाराज काहींच्या जीवनामध्ये आई वडील नाही आहेत, पण महाराज आई वडिलांची सेवा प्रामाणिकपणे करा. आज संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई. देवाकडे मागणं मागा ना. मागणं मागायचं असेल तर माझा समाज सुखी व्हावा, माझे आई वडील सुखी राहावे, माझा परिवार सुखी राहावा. विचार करा, माझ्या ज्ञानोबारांनी देवाकडे काय मागितलं, ज्ञानोबारांनी देवाकडे काय मागितलं, स्वतः सुखी व्हावं देवाकडे मागितलं.
स्वतःचा परिवार सुखी व्हावा म्हणून देवाकडे मागितलं, स्वतःचे आई बाप सुखी व्हावे म्हणून देवाकडे मागितलं, स्वतःची भावंड सुखी व्हावे म्हणून देवाकडे मागितलं. नाही महाराज, ज्ञानोबारायांनी देवाकडे मागितलं, आता विश्वात्मके देवे हे ने वाद्यज्ञ तुषार. हा, या विश्वाचं कल्याण व्हावं एवढं मागणारी म्हणजे माझी माऊली आहे. हा, शेवटी ती आई वृद्धाश्रमामध्ये मरण पावली. आणि विचार करा, ज्या मुला मुलींनी आई वडिलांना त्रास दिलाय, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकलेला आहे, विचार करा त्यांच्याही आयुष्यामध्ये कालांतराने ही पापं त्यांना सुद्धा भोगावी लागतात. नाही बाबा, हा, का भोगावी लागतात माहितीये का? हा, ते घडतंय. हा, ही नीती पूर्ण डाव खेळते. ज्याने आई वडिलांना दिलेला त्रास आहे ना, ज्याने आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकले ना, त्यांना सुद्धा महाराज भोगावं लागलं. आज ज्याच्यासोबत प्रेम विवाह केला, ती पत्नी अमेरिकेमध्ये एका परपुरुषाबरोबर पळून गेली. हे बोलू नये, पण सगळा दृष्टांत जर तुम्हाला वाचायचा असेल तर महाराज डोळ्यात पाणी येईल. हा, शेवटी आई वडिलांना दिलेला त्रास भोगावा लागला की नाही महाराज? ज्यावेळी महाराज आयुष्यात आई वडिलांची गरज होती त्यावेळी मात्र आई वडील म्हणत नाही, आणि मेल्यानंतर मात्र आई आई म्हणून ओरडतो, वडील वडील म्हणून ओरडतो. विचार करा, त्यावेळेला त्याची जी धर्मपत्नी होती, ज्याच्यासोबत प्रेम विवाह केला, ती मात्र अमेरिकेमध्ये एका परपुरुषाबरोबर पळून गेली. माई बापा हो, त्यावेळी अंतकरणाला ठेच पोचली आणि मुलगा मग रडायला लागला, आई. हा, मग त्यावेळी आईची आठवण आली. आईची आठवण आल्यानंतर पुण्यामध्ये फोन लावला आणि सांगितलं, माझी आई जिवंत आहे का? आहे जिवंत, ये म्हणायला लागली. ये जिवंत आहे. लाज वाटायला पाहिजे म्हणायला लागली. ज्यावेळी आईला खरं मुलाची गरज होती, मात्र त्यावेळेला मात्र तू तिच्याकडे थोंकून सुद्धा बघितलं नाही. आता मेल्यावर आई आई म्हणतोस, ये म्हणायला लागली तुझी आई बेटी. आम्ही जाणलं तुझ्या आईला. त्याच घासून त्या कॉटवर आईला स्वतःचा मृत्यू पणाला लावला. ये तुझ्या आईनं एक पत्र लिहिलंय, ते तेवढं पत्र जेवढं शिल्लक आहे ते तेवढं तुला देतो, ये. मुलगा अमेरिकेतून परत आला, वृद्धाश्रमामध्ये आला, आणि त्या वृद्धाश्रमाच्या अधिकारानं 2 कानाखाली लावली महाराज त्याच्या. तूच का तो मुलगा, निर्दयी मुलगा. ज्यावेळी आई वडिलांना मुलाची गरज होती त्यावेळेला मात्र आईला त्या वृद्धाश्रमाची वाट दाखवली, आणि आता मात्र आई आई म्हणून रडतोस. हे काय म्हणायला लागले, आईचं एक पत्र दिले, ते पत्र वाच, आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं ते आता तुमच्या डोळ्यासमोर म्हणतो. प्रिय बालू, 4 वर्षाचा होतास, तुझा बाप, मी आणि तू 4 वर्षाचा होतास. तुझ्या बापाला तू सांगितलास, आई बाबा कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन चला. त्यावेळी आपण 3 जण फिरायला चाललो होतो. बाप गाडी चालवत होता, समोरून भरधाव ट्रक आला, तुझ्या बापाला ट्रक दिसला नाही. त्याच वेळेला तुझा बाप त्या ट्रकच्या चाकाखाली चिघळून मरण पावला. डॉक्टरांनी सांगितलं, बाळा त्याच वेळेला त्या गाडीच्या काचा तुझ्या डोळ्यामध्ये घुसल्या. तुला दवाखान्यात घेऊन गेलं. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं, 24 तासाच्या आत जर मुलाचा डोळा बसवला नाही तर त्या मुलाला दिसणार नाही. बाळा त्यावेळेला जो मी तुला डोळा दिलेला आहे ना, तू लहानपणी म्हणत होतास, आई तू शाळेला मला सोडवायला येऊ नको, कारण माझी शाळेतली मुलं चिडवतात की तुझी आई एका डोळ्यानं आंधळी आहे. का तू एका डोळ्यानं आंधळी आहे माहितीये का? बाळा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला त्यावेळी तुझा डोळा खराब झाला, त्यावेळेला जो दिलेला डोळा आहे बाळू तो माझा डोळा आहे. त्यावेळी मुलगा धायम आपलून रडायला लागला. याला दृष्टांताला सिद्धांत एकमेव आहे. आज आम्ही तुम्ही आपलं स्वतःचं कल्याण व्हावं, स्वतःचा संसार सुखाचा चालावा, स्वतःचा परमार्थ सुखाचा चालावा, घरातली माणसं सुखाने नांदावी, माझी सून सुखाने नांदावी, मला संपत्ती प्राप्त व्हावी, या गोष्टी आपण देवाकडे मागतो. आजपासून देवाकडे काही मागणं मागायचं असेल तरी काही गोष्टी मी तुमच्या डोळ्यासमोर मांडतो, हेच मागणं मागा. आज आम्ही सुद्धा कीर्तन करतोय. आज माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. माय बापा, जोपर्यंत तुम्ही निरपेक्ष भावनेने भगवंताची सेवा करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला सुद्धा देत नाही. माझ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. करा ना. देवाला काय आवडतं? देवाला फूल आवडतं, देवाला फळं आवडतात, देवाला नारळ आवडतं, काही आवडत नाही. देवाला एकच आवडतं, देव भावाचा भुकेला. देवाला भाव लागतं. संतांनी देवाकडे काय मागितलं? दान मागितलं. कसलं दान मागितलं? ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर्जन व्हावा.